रामकृष्ण हरी माऊली संत गोरोबा कुंभाराची कथा. कथेचे नाव स्वतःचे मूल तुडवले. गोरोबा आपला व्यवसाय नेकीने करीत असे. केवळ पैसा मिळवणे हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. कुटुंब पोषणापुरता पैसा मिळाला की ते अत्यंत समाधानी असे. परमेश्वराची मनोभावे उपासना करून नामसंकीर्तनात ते एकचित्त असे. अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदन वंदता घास गिळता घरी दारी शेयेवर रती सुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्याजुनी भगवंत चिंतन करी. असे गोरोबा काकांचे वर्तन. कामधंदा करीत असतानाही मुखाने पांडुरंगाचे नामस्मरण हा त्यांचा नित्याचा क्रम. मडक्यांना लागणाऱ्या ओल्या मातीत पाणी घालून त्याचा चिखल बनविला. त्याचा एकजीव करण्याकरिता त्यांनी ती पायाने तुडवण्यास सुरुवात केली. तोंडाने तल्लीन होऊन अभंगाचे गायन सुरू झाले. इकडे त्याची बायको सती छोट्या बाळाला तेथे ठेवून पाणी आणण्याकरिता निघाली. गोरोबाला बाळाकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. आई निघून गेल्यावर बाळ खेळता खेळता गोरोबाच्या चिखलाशी आले आणि त्यातच ते शिरले. गोरोबा माती तुडवण्याच्या कामात अगदी मग्न होऊन अभंगाच्या ओळी तितक्याच तन्मयतेने तो उच्चारू लागला. ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या गोरोबाला मुलाचे ध्यान कुठले. त्याने ते माती बरोबर तुडवले. मातीचा सगळा चिखल रक्ताने लाल होऊ लागला. सती येऊन पाहते, तो मूल कोठेच दिसेना. मग तिचे लक्ष लाल झालेल्या चिखलाकडे गेले. ती मनात उमजली आणि तिने हंबरडा फोडला. किंचाळून ती ओरडली, मूल मारले, जळो तुमचे भजन. तिने आकांत केला. भजनात विक्षेप आणला. पांडुरंगाचे आनंदमय स्थितीतील दर्शन दुरावले म्हणून ते सतीवर संतापले आणि तिला मारण्याकरिता ते पुढे सरसावले. पुत्रवियोगाने दुःखी झालेली सती ओरडली, थांबा, माझ्या अंगाला हात लावला तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे. विठोबाची शपथ घातल्यावर गोरोबा जरा थांबले आणि एकंदर परिस्थिती पाहून तेही घहिरवले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. विठ्ठला, काय झाले हे, म्हणून तेही आक्रोश करू लागले. पण विवेक करून समजूत घालण्याकरिता ते म्हणाले, यातही पांडुरंगाचा काहीतरी हेतू असेल. असे म्हणत पांडुरंगाचे ध्यान करू लागले. धन्य ते गोरोबा. हे ऐकून सती खूप वैतागली. संत गोरोबा कुंभारावर वैतागली. त्या पांडुरंगाच्या पायात स्वतःच्या मुलाकडे सुद्धा लक्ष दिले नाही म्हणून ती वैतागली. ती आक्रोश करू लागली. त्यांना हे मूल लग्नानंतर खूप दिवसांनी झाले होते. रामकृष्ण हरी माऊली. ही सुंदर कथा संपूर्ण ऐका. आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली.